बघा आणखी एक सूचना करतो, यापुढील जे संघ खेळणार त्यांच्यासाठी सूचना, जेव्हा टॉस होईल तेव्हा तुमचं आयडी वगैरे जे चेक करायचं असेल ते तुम्ही तिथेच कंप्लीट करायचं. एकदा ग्राउंडमध्ये खेळाडू उतरले त्यानंतर कोणत्याही प्रकारे ऑब्जेक्शन वगैरे घेता येणार नाहीये. आताच ही गोष्ट मी सर्व टीमसाठी क्लिअर करतो. टॉस जेव्हा कंप्लीट होईल तुमचं ऑब्जेक्शन वगैरे असेल, आयडी कार्ड्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला तेव्हाच ते क्लिअर करायचं. एकदा ग्राउंडमध्ये खेळाडू उतरले तर त्यानंतर काही तासामध्ये चेंजेस होणार नाहीये. कारण बघा भरपूर सारे संघ खेळणार आहेत, वेळही कमी आहे, सो त्या अनुषंगाने या सर्व गोष्टींची काळजी प्रत्येकी टीमने घ्यायची आहे. वाशिर आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपळकर अशी लढत आणि सामन्याला सुरुवात. पहिला बॉल सौरभ स्ट्रायकिंग एंडवरती, ग्लास बॉल फुल लेंथ होता, वाईड ऑफ ऑस्टम ड्राईव्ह केलं होतं डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल फील्ड करतायत. अजूनही यसनो सुरू आहे बट सिंगलच मिळेल. एका धाव्याने सौरभ सुरुवात करतोय. सलामीची जोडी जर आपण पाहिली, बॅटर सौरभ आणि त्यांचा संबंध आपल्याला पाहायला मिळतात. वेदांत आणि सौरभ ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच पहिल्या षटकामध्ये रितेश आपल्याला पाहायला मिळतात आज बॉलर. फील्ड प्लेसमेंट विषयी थोडा चर्चा आपण नक्कीच इथे करूया. ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहेत इनफील्ड मध्ये आपण पाहू शकतात. ऑन साइडला खेळायचं होतं, डीप मध्ये स्क्वेअर लेगलाही आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. स्वतः बॉलर चेंडूपर्यंत पोहोचून बॉल फील्ड करतात तोपर्यंत सिंगल घेतली जाईल. मग फील्ड प्लेसमेंट विषयी आपण चर्चा करत होतो की ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट सेट केलं इनफील्ड मध्ये जर आपण पाहिलं तर पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड, फाईन लेग, तसेच ऑन साइडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईन वरती डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तसेच लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरही आहे. फुल लेंथ आहे, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, फिल्डर येत आहेत लॉंग ऑनचे. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे दरम्यान पाहायला मिळाली. आणि बघा U25 स्पर्धा आहे, म्हणजे 25 किंवा त्या खालील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. आणि कुठेतरी सर्व यंगस्टर्स आहेत, सो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडा क्विकनेस, त्यानंतर आउटफील्ड मध्ये जलद गतीने फील्ड करणं, या गोष्टी मोस्ट ऑफ पाहायला मिळाल्याच पाहिजे मी म्हणेन, कारण युवा खेळाडू आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, दुसरा धावेचा प्रयत्न आताही सौरभला करायचा होता. पहिलं सत्र सुरू आहे. मागील सामना आपण पाहिला की एकंदरीत 33 लक्ष होतं, पहिल्या षटकामध्ये 2च आल्या, त्यानंतर 12 मध्ये 31 इझिली चेंज झाल्या. म्हणजे असं वाटलंही नाही की कोणता दबाव तिथे जाणवला बॅटर्सला. त्या अनुषंगाने मी म्हणेन की 3 ओव्हरची मॅच तुम्हाला मिनिमम 35 ते 40 चा विचार तर करावाच लागेल, तिथे तुम्हाला पोहोचावं लागेल. त्यापेक्षा जर कमी लागले तर बॉलर्स वरती तुमचा दबाव वाढणार. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं, प्लेन मिस, पण विकेट किपरच्या माध्यमातून फर्स्ट ऑफ ऑल यष्टांच्या मागे मिस्टेक झाली आणि थ्रो मध्येही मिस्टेक झाली आणि त्याचाच फायदा दोन्ही बॅटर्सने इथे घेतला. 2 धाबा दरम्यान कंप्लीट केला जातील. धाव फलक या 2 धावांच्या सहाय्याने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 7 धाबा धाव फलकावरती, 7 ऑन द बोर्ड. बघा एक धाव महत्वाचे आहे, कारण हाय स्कोरिंग व्हेन्यू आहे चॅलेंज क्रिकेट ग्राउंड. आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिले की चॅलेंज क्रिकेट ग्राउंड वरती जाहीर स्पर्धा होतात, रन्स बनतात आणि सुरुवात थोडी शांतच आहे, कारण बाउंड्री अजूनही एकही नाही आहे. कुठेतरी फिल्डिंगचा दर्जा आणखी चांगला असता तरी इथे रन्स फार कमी असतात. बट अशा प्रकारे हे पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये मिसफील्ड भरपूर झाली तरी सुद्धा फक्त 7च धावा खर्च केला बॉलर रितेशने. अप्रतिम बॉलिंग, कारण पहिलं षटक ज्याप्रमाणे रितेशने इथे टाकले त्याने एक गोष्ट तर इथे दाखवून दिली की
हाय स्कोरिंग व्हेन्यू नक्कीच आहे. स्क्वेअर बाउंड्रीज छोट्या जरूर आहेत, बट सटीक लाईन आणि लेंथ वरती जर बॉलिंग केली तर बॅटर्सला रोखलंही जाऊ शकतं आणि ते कार्य या पहिल्या षटकामध्ये रितेशने इथे केलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 शांतमय सुरुवात टीम पिंपळगडसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. बट ऍक्सिलरेशन करावं लागेल कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 12 चेंडूंचा खेळ त्या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. फक्त 3 ओव्हरची मॅच. तुमच्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला येत्या क्षणी अगदी पहिल्या बॉल पासून मोठे फटके खेळायचे ॲज अ बॅटर. पण दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला बॉलर्ससाठी एक गोष्ट क्लिअर आहे की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, रन्स कमी द्यायच्यात. या माइंडसेटने बॉलर्स आपल्याला बॉलिंग करताना दिसत आहेत. पण दुसऱ्या बाजूने एक बॅटर म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे कोणताही पर्याय नाहीये. तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठीच जावं लागेल. नितेश येतोय सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल नितेशचा ऑन साइडला जरूर खेळायचं होतं सौरभला. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या साह्याने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 8 धावा धावफलकावरती. बट कुठेतरी ही गोष्ट आता माइंड मध्ये असेल पिंपळगड टीम साठी. 10 विकेट्स हातामध्ये आहेत बट रन्सही नाही आहेत. ती ही गोष्ट आहे. या क्षणाला विकेट महत्वाची नाही, या क्षणाला रन्स येणं महत्वाचं आहे. लोबर फुल टॉस होता. ऑन साइडला फटका. डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर वेगाने येत आहेत. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. थ्रोही चांगलाच येतोय. एका धाव्याच्या साह्याने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 9 धावा धावफलकावरती. दबाव आता बॅटर्स वरती वाढतोय कारण बाउंड्री अजूनही एकही आली नाहीये या फर्स्ट इनिंग मध्ये आणि मॅच 3 ओव्हरची आहे. कारण 3 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगला टोटल उभारण्याकरिता बाउंड्री सातत्याने येणं गरजेचंच आहे. पण ते कार्य आतापर्यंत झाले नाहीये पिंपळगड टीमच्या बॅटर्सच्या माध्यमातून. त्याचं कारण हेही रागलं की पहिल्या षटक रितेश लाजवाब बॉलिंग आणि नितेशनेही तशीच सुरुवात केली आहे. पहिला वाईट जरूर होता पण त्यात नंतर बँक ऑन टार्गेट फुल अँड डिलिव्हरी टाकली होती. हा फटका उडवलाय. बॉल हवे मध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डरही आहेत. कॅच पकडली जाईल. पकीला धक्का लागतोय. टीम पिंपळगडला बॅटर वेदांतला जावं लागेल वापस. आमचा कॉम्बॉक्सचा ठीक डाव्या बाजूला आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी चर्चा करते भरवूनात की अजूनही आजचा दिवस उद्याचा दिवस आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. कोणत्या गोष्टीमध्ये कमी नाही राहिली पाहिजे, त्याची काळजी घ्यायची आहे. क्रमांक 3 वरती निवाटर प्रतीक आलेत. लो फुल टॉस. बॅटचा टोलाच लागला. लॉंग ऑनचा फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग. सिंगल मिळेल. बघा सिंगलने अथवा डबलने जास्त फरक इथे पडणार नाहीये टीम वाशेरीला. कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की या ग्राउंड वरती 10 रन पर ओव्हर जरी चेस करायचे सांगितले तरी सुद्धा ते होऊ शकतात आणि मोस्ट ऑफ टाइम्स होतात देखील. आणि अशा क्रीडांगणावरती जर तुम्ही अंडर 30 मध्ये रोखू शकले आपण टीमला पहिल्या सत्रामध्ये तर तो फार मोठा ऍडव्हान्टेज आहे ऍज अ टीम तुमच्यासाठी. आणि ज्याप्रमाणे खेळ चाललाय, ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, हा टोटल त्याच दिशेने जाताना दिसतोय. बट ऍक्सिलरेशन कधी होईल हा प्रश्न आहे. आता हे प्रॉपर संपर्क नाहीये, प्रॉपर मिडल केलं नाहीये. बॉल इनफिल्ड मध्ये आहे. फिल्डर येत आहेत. बॉल फील्ड केला जातो आणि मिळेल फक्त सिंगल. मोठा फटका. इथे जर आपण पाहिलं तर जणू काही बाउंड्रीचा दुष्काळच पडलाय कारण बाउंड्री एकही आली नाहीये अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये. चर्चा आपण भरपूर साऱ्या केल्या. खऱ्या अर्थाने ही गोष्ट देखील इथे राहिली की शॉट सिलेक्शन ही महत्वाचा राहतो मोठे फटके खेळण्यासाठी. फुल लेंथ आहे. डाऊन द ग्राउंड. फिल्डर येत आहेत बट दोन्ही फिल्डर्सला भेदून बॉल निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. नेक्स्ट मॅच पुगाव टीमचा कॅप्टन आणि इताडी टीमचा कॅप्टन ज्याला आपण यायचं टॉस साठी.
पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत पोगा अगेन्स्ट इताडे. यात नंतर होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चौकार बॅटर प्रतीकचा बॅट मधनं इथे येतोय. स्कोर कार्ड आता 15 वरती. फुल टॉस ऑन साइडला फटका. फुल टॉस बॉल वरती फुल ठोल 6 षटकार. हेच तर फटके हवेत. याच तर गोष्टींची चर्चा आपण वारंवार केली आणि अखेरतः इथे ते फटके बॅटर प्रतीकचा बॅट मधनं येत आहेत चौकाराला. त्यात नंतर हा जबरदस्त फटका कॉर्नर रिजनला क्लिअर केलं. षटकार येतोय आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा खेळ स्कोर कार्ड 21 धावा धावफलकावरती. बघा पहिल्या षटकामध्ये 7 होत्या. त्यात कंपॅरिझन मध्ये या सेकंड ओव्हरमध्ये 14 धावा इथे आलेल्या आहेत. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. 21 धावा धावफलकावरती आहेत. चला वाशिरी टीम वेळ नाहीये. फिल्डिंग सेट करा आणि सुरुवात करा या अंतिम षटकाला. थर्ड ओव्हर मध्ये ऋतिक दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतात. ऋतिक येतोय थर्ड ओव्हर मध्ये. बघा मागील षटक टीम पिंपळगडच्या नावावरती राहिलं कारण एकंदरीत फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 7च दिला होता रितेशने. बट नितेश माग ठरला ज्याने 14 धावा दिला. अंतिम षटक ऋतिक पहिलाच बॉल ऋतिकचा. बट सौरभचं स्ट्रगल अजूनही संपत नाहीये. ओपनिंग साठी सौरभ आला होता आणि एक चांगला बॅटर आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्येही आहे. बट त्या क्षमतेनुसार खेळ या पहिल्या सत्रामध्ये राहिला नाहीये. पण प्रतीकने खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली कारण 3 चेंडू त्याने फेस केले. एक चौकार एक षटकार त्याचा बॅट मधनं आला आणि आणखीन 30 फटके हवे आहे टीम पिंपळगडला. फुल लेंथ आहे. बॅटचा टोला लागलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतणार का. थ्रो योग्य एंडलाही आलाय आणि अॅक्युरेटही आलाय. सो दॅट्स वाय एका धाब्यापेक्षा जास्त ते मिळणार नाहीये. ग्राउंड फिल्डिंग मध्ये जर आपण पहिल्या षटकामध्ये एक ओव्हर थ्रो सोडून दिला तर ऑल ओव्हर ग्राउंड फिल्डिंग मध्ये चांगलं कार्य वाशिरी टीमने केलंय. बघा जेव्हा तुम्ही फिल्डिंग करत असता ऍज अ बॉलर तुमच्यावरती जिम्मेदारी असते की सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉल टाकणं. त्याचप्रमाणे फिल्डर्स वरती ही जिम्मेदारी असते. स्वीप केला फिल्डर आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी पडतायचं होतं बट दुसरी रन मिळणारही नाहीये. आताही थ्रो चांगलाच आहे. सिंगल मिळेल. धावफलक एका धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 24 धावा धावफलकावरती. अंतिम षटक 3 चेंडू झालेत. 3 सिंगल चाललेले आहेत. आतापर्यंत ऋतिकने चांगली बॉलिंग केली आहे. मागील षटकामध्ये असेच काही पहिल्या 3-4 चेंडूंवरती झालं होतं बट त्यानंतर एक चौकार एक षटकार आला होता. आता इथे काय घडेल. चांगला बॉल टाकलाय. मिश्रणही चांगलं करतात कारण पेस मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय. आता रनआउटची शक्यता होईल का. डायरेक्ट हिट. यस काम तमाम. रनआउटच्या स्वरूपामध्ये सौरभला जावं लागेल वापस. धक्का इथे लागलाय दुसरा. कारण आपण हे षटक जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मिश्रण ऋतिक करतोय. कारण आपण जर आतापर्यंत त्याची बॉलिंग पाहिली तर गतीमध्ये व्हेरिएशन आहे. पेस ऑफ क्विक वन या गोष्टींचा वापर त्याने केलाय. आणि डेथ ओव्हर मध्ये बघा एक बॉलर म्हणून तुमच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा असावं लागतं. एक्स्ट्रा म्हणजे काय तर व्हेरिएशन्स आणि त्याचा उपयोग इथे केला जातोय. न्यू बॅटर हर्ष येतात बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती. बट हे षटक सध्याच्या घडीला तरी टोचतंय टीम पिंपळगडला कारण सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक जरूर झाला होता. स्कोर कार्ड 21 वरती 2 ओव्हर नंतर होता. बट त्यात नंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 4 सिंगल. स्कोर कार्ड 25 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती प्रतीक आहे. बाउंड्रीज मागील षटकाच्या देखील अंतिम 2 चेंडूंवरती 2 बाउंड्रीज होत्या. प्लेन मिस. डॉट बॉल येतोय. अंतिम षटक आता पूर्णपणे आपण म्हणूया की सेकंड ओव्हर चांगलं जरूर गेलं बट थर्ड ओव्हर जवळ वाशिरी टीमच्या नावावरती झालेलेच आहे. 1 चेंडू बाकी आहे या अंतिम षटकामध्ये. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला तो देखील फुल लेंथ टाकला. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतूही शकत नाहीयेत. सिंगलच मिळेल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये स्ट्रगल करून फार संघर्ष करून इथे रन्स बनवण्यामध्ये यश आलेलं आहे. 26 आणि 27 धावांचं टार्गेट
2 रनची पेनल्टी आहे टीम वाशेरेला, बिकॉज 12th मॅन ड्रेसिंग मध्ये नाहीये. सो त्या अनुषंगाने 2 रनची पेनल्टी म्हणजे 26 होत आहेत. असं मध्ये आपण 2 रन्स ऍड करूया. 28 आणि 29चा टार्गेट सेट केला टीम पिंपलकर. चला पुगाव आणि इताडे टीमचे कॅप्टन आपण या. थोडे चेंजेस आहेत या मॅच मध्ये. जो जिंकेल तो पुढील मॅच मध्ये टीम कांबेचा अगेन्स्ट खेळणार आहे. बघा नेक्स्ट मॅच जर आपण पाहिली तर चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये कांबे टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. पहिलं सत्र समाप्त झालंय. तब्बल 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 29 धावांचं लक्ष आहे. आणि मी घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, एन्जॉय करत राहा. जे बजरंगी ट्रॉफी 2025 हा थरार आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया हर्ष पाटील यांचा. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहतायत सरवली गावचा एक गोड आवाज अर्थातच विशालजी पाटील आमच्या समवेत सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेत समालोचन कक्षामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. चला जाऊया मॅच कडे. एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्या इनिंगची झाली समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जे आहेत ते लागले गेलेत. अर्थातच 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जात आहेत. नियम वाटी या स्पर्धेच्या खूप जास्त स्ट्रॉंग आहेत आणि इकडे तुम्ही त्या पाळणं खूप गरजेचं आहे. 2 पेनल्टीच्या धावा ऍड करून धावफलकावरती जर आपण विचार केला तर 28 रन अर्थातच 28 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या इनिंगच्या अखेरीस आणि 29 धावांचं एक माफक आव्हान समोर ठेवलं गेलंय. आपण पाहतायत सुरू असलेला सामना. एका बाजूने आपण पाहतायत टीम पिंपलघर आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत वाशेरे. एक बिग मॅच, बिग फाईट. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेचा पहिला दिवस थोड्याच वेळा अगोदर आपण पाहिलं. या ठिकाणी मात्र उद्घाटनीय सोहळा पार पडला. त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सामना जे आपण पाहिलं या ठिकाणी मात्र कांबे टीमनं जिंकलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी देखील प्रवेश केलं. आणि या सामना आपण पाहता या स्पर्धेमधील दुसरा सामना, पहिल्या फेरीतील दुसरा मॅच आपण सध्याच्या घडला तरी अनुभवतोय. एका बाजूने पिंपलघर, दुसऱ्या बाजूने वाशेरे. यामधून विजय होणारा संघ कांबे टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. चला पंच, सामना सुरू करायचा. वेळ जास्त खर्च करायची नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सलामीची जोडी आपण पाहतायत. शुभम आणि त्याच्या सोबतीने अनिकेत. इस 2 सलामीवीर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 सलामीचे सलामीवीर 29 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहतायत. इकडनं मात्र वाशेरे टीमचे 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर त्यांच्या अगेन्स्ट इकडनं मात्र गोलंदाजी मार्क वर्ण आपण पाहतायत पिंपलगड टीमचा गोलंदाज सज्ज होताना दिसेल. अगदी जर विचार केला तर हार्ट ऑफ सिटी चॅलेंज क्रिकेट मैदान सातत्याने जर आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये मोस्ट ऑफ ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्या सातत्याने चॅलेंज क्रिकेट मैदानावर होतात आणि त्यामधील एक अंडर-25 ची दर्जेदार नेत्रदीपक स्पर्धा अर्थातच आपण पाहतायत जय बजरंग चषक गोरसे बी आयोजित अंडर-25 बिग शो. या ठिकाणी मात्र आजचा पहिला दिवस 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतायत. दोन्ही दिवसामध्ये 12-12 टीम या स्पर्धेमध्ये सहभाग घेताना दिसतील. गोरसेकरांचं एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतायत. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण जास्त वेळ घेत आहे. वेळ कमी खर्च करायचे कारण आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केलं 12 सामने आपल्याला कव्हर करायचे. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला पंच, त्वरित सामना सुरू करायचंय. त्या ठिकाणी सातत्याने दाद द्यायची आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला.
त्याचबरोबर कांबे टीम आपण देखील रेडी राहायचं. हा सामना संपल्यानंतर सामना समाप्त होण्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. कांबे टीमचा कर्णधार आपण या गोष्टीकडे देखील या ठिकाणी लक्ष द्यायचंय. सामन्याला होतीये सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर 28चं टार्गेट दिलंय. 29 धावांचं आव्हान पाठलाग या ठिकाणी मात्र करायचं. 29 धावांचा गोलंदाजी मार्कवर्ण गोलंदाज सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन उत्साह इकडनं मात्र गोलंदाजाचा वाढवला जातो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून नयन, तर त्यांच्या विरोधामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत शुभम आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर नयन. सलामीची जोडी शुभम आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहतायत अनिकेत. हे दोन सलामवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन टीमचे 12th मॅन आपण पाहताय आपल्या समवेत जोडले गेलेत. मॅचला होतीये सुरुवात. गेम इज ऑन. पंचांचा इशारा आलाय. मॅच इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल बाय सेकंड इनिंग. नयन लॉंग रनअपने गोलंदाजी मार्क वरून सज्ज झालाय. पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. फलंदाजाने या ठिकाणी जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाजाने ऍक्च्युअली जबरदस्त सुरुवात केली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ज्या पद्धतीने पिचिंग पाहिली, पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूने आता मात्र या सामन्याची झाली आहे सुरुवात. नेक्स्ट बॉल फुल टॉस अडवा बॅटनं वाडा शॉट खेचलाय आणि फेकलाय. चेंडूला या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. वाडा शॉट. 6 धावा. सिक्सर. षटकार. या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. जबरदस्त टायमिंग, ऍक्युरेट स्ट्रोक. थोडेसे बॅकफुटला गेले आणि त्यानंतर पुल करत असताना सक्सेसफुल केलंय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. टोला लागलाय बॅटच्या. गोलंदाज त्या ठिकाणी मात्र प्रयत्न जरूर करतायत. एक धाव पूर्ण झाली आहे. नो मॅच लँड मध्ये जोपर्यंत चेंडू टप्पा घेईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे संधी होती दुसरी धाव देखील पूर्ण करण्याची. आणि जलद गतीने आपण पाहताय दोन्ही बॅटर 2 धावा पाडून पूर्ण करतायत. फलंदाजी करणारा खेमा जर आपण पाहिलं तर प्रियांशू स्टुडिओ मधनं चांगल्या पद्धतीने प्रतिसाद प्राप्त होतो या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमला. त्या ठिकाणी मात्र फलंदाजांचा उत्साह वाढवला जातोय. नेक्स्ट बॉल. नयनला इकडनं कमबॅक करावं लागेल. हा चेंडू मात्र चांगला आहे. थोडासा पुढे ठेवला. लेन जर आपण पाहिली तर अगोदरच्या 2 चेंडूंमध्ये फुल टॉस होतं. त्यानंतर ही लेन थोडीशी आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवली. फलंदाजाला इकडनं प्रयत्न करण्यास भाग पाडले. जर आपण इकडनं पाहिलं तर सातत्याने जो बॅटर स्ट्रायकिंग एंडवर होता तो अक्रॉस द विकेट जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता. ते कुठेतरी गोलंदाजाने ओळखलं आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. एक धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलंय 9च्या घरामध्ये. 9 धावा धावफलकावर. आणि जे सातत्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला होते त्यांना आता इकडनं संधी प्राप्त झाली आहे. एक पिंच हिटर आहेत आणि की त्यांच्या विरोधातला चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळून काढतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 10च्या घरामध्ये बिनबाद 10. चांगली स्थिती आपण पाहतायत फलंदाजी करणाऱ्या टीमची. जिकडे 29 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरता बॅटिंग करणारी टीम अर्थातच वाशियारी टीम उतरली आहे. त्या अनुषंगाने जी बॅटिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन बॅटिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एखादा मोठा फटका त्यानंतर सिंगल डबल कडे देखील लक्ष दिलं जात आहे. नेक्स्ट बॉल स्विच हिट केला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. चेंडू गोलीच्या वेगानं या ठिकाणी निघून जाईल. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा पार. स्विच हिटचा स्वीट हिट स्ट्रोक. 4 धावा. चौकार. आपण पाहता षटकाची देखील समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं धावफलकावरती धावा आता लागले गेलेत. 14 धावा धावफलकावर लागले गेलेत. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारी टीम इकडनं जबरदस्त बॅटिंग केली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर खास करून शुभमने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे मैदानाच्या चारही बाजूने फटके त्याने खेळलेत. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर अक्रॉस द विकेट स्ट्रोक अटेंड केले. त्यानंतर शुभमने पाहिलं की गोलंदाज आता आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर त्याने स्वतःच्या पेटाऱ्यामधून स्विच हिटचा स्ट्रोक बाहेर काढला आणि 4 धावा प्राप्त करत असताना संघाला आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलंय. आपण या ठिकाणी पाहताय नयन हे देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. आपण पाहतायत पोगाव टीमचे एक जबरदस्त खेळाडू अर्थातच अविनाशजी शेलके
यांचे देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. नेक्स्ट ओव्हर गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत गोलंदाज हर्ष सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन इकडनं कमबॅक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, कारण पहिल्या षटकामध्ये काय काउंटर अटॅक केलाय फलंदाजी करणाऱ्या टीमने. अनिकेतच्या अगेन्स्ट नेक्स्ट बॉल, जबरदस्त टायमिंग, चेंडू चाललाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षकाला चकवत. जोपर्यंत आपण पाहतायत डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फलंदाज अनिकेत आणि त्याचबरोबरीने शुभमच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूच्या मॅरिटवर इकडनं मात्र फलंदाजी केली जाते. खास करून जर आपण पाहिलं तर शुभम जे चांगली बॅटिंग करतात आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहताय अनिकेत देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र भागीदारी निभवत असताना दिसलेत. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने या ठिकाणी मात्र 16 धावांची भागीदारी केली आहे 29च्या आव्हानाचा पाठलाग करत असताना. नेक्स्ट बॉल, जबरदस्त खोलात टाकला, क्षेत्ररक्षक पुढे येत आहे, डीप मधनं मिड विकेटला चांगला झेल आणि अखेरकार फलंदाज अनिकेत यांच्या पारीला आता अंत लागले. अनिकेत नावाचं वादळ सुरू होण्याआधीच या ठिकाणी मात्र थांबवलं गेले. पहिला आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. संघाचा महत्वपूर्ण बॅटर अनिकेत आता मात्र बाद होऊन तंबूच्या श्रेयाला बॅक टू द डगआउट. इकडे जर आपण पाहिलं तर सातत्याने विकेट प्राप्त करावे लागतील. फलंदाजांना थोडंसं बॅकफुटला ढकलावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, कारण आपल्याकडे धावा जे आहेत ते खूप कमी आहेत. 29 धावा या मैदानावर कमीच म्हणाव्या लागतील, कारण ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 14 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमने प्राप्त केलेत. त्यानंतर या षटकात जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली होती, 2 धावा आल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि अनिकेतने जर पाहिलं तर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने झेल गॅदर केला आणि अनिकेतच्या पारीला अंत लागलं. अनिकेतच्या पारीला फुल स्टॉप लागले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 3 वर्ण रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी मार्क वर्ण हर्ष कॉन्फिडन्स आता गोलंदाजी करत असताना. नेक्स्ट बॉल, फटका सुंदर आहे, पुन्हा एकदा हवेत गेलाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक जज करतात. इकडे चूक झाली आहे, या चुका सुधाराव्या लागतील. इकडे मोठी चूक झाली आहे. येस, निराश आहे, कॅप्टन देखील निराश आहे, कारण जी झेल इझी होती ती पकडणं गरजेचं होतं का? तर हा नक्कीच होतं, कारण तुमच्याकडे आव्हान तेवढं मोठं नाहीये की जे लवकरात लवकर वाचवलं जाईल. कारण फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर शुभम एका बाजूने फायटिंग क्रिकेट खेळतायत तर दुसऱ्या बाजूने नवीन आलेल्या बॅटरने इकडनं मात्र संधी प्राप्त करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. थोडेसे स्टेप मध्ये चुकले जात आहेत. हर्ष इकडनं मात्र स्वतःचे पूर्ण प्रयत्न लावतोय, परंतु क्षेत्ररक्षकांकडून हवा तसा या ठिकाणी प्रतिसाद प्राप्त होत नाहीये. नेक्स्ट बॉल खराब आहे, इकडे चुकी झाली हर्षच्या माध्यमातून. आता लाईन बरकटली गेली आहे, पंचांचा इशारा आलाय. बीमर सोने पे सुहागा. इकडनं मात्र या 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये बॅटिंग टीमला प्राप्त होतील. असंच म्हणावं लागेल की अभी गरीबी में आटा गिला, दुष्काळात 13वा महिना, कारण धावा इकडनं तुमच्याकडे कमी आहेत आणि त्या धावा वाचवणं गरजेचं होतं. थोडासा चेंडू गोलंदाजाच्या हातामधून निसटला आणि त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या वरने चेंडू निघून गेलाय. फ्रीटचा चेंडू धावफलका जर आपण विचार केला, धावफलक आता 23च्या घरामध्ये. हा चेंडू खुलव्या टप्प्याचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. पूर्णपणे अग्रेशन स्पष्ट केले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. निराश आहे गोलंदाज, पूर्णपणे निराश आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आधार क्रमांक 2 बसला गेलाय. फलंदाज जर आपण पाहिलं तर रितेश याला तंबूच्या श्रेयाला जावं लागेल. आपण पाहताय धावफलक 23 अर्थातच 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. येणारे इकडनं जर चेंडू आपण पाहिले आपण पाहता या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. येणारे चेंडू 8 आणि इकडनं धावा जर आपण पाहिल्या तर 7 ची गरज आहे. 8 चेंडू 6 ची गरज आहे. ऍक्च्युली 8 चेंडू आणि 6 ची गरज. इकडनं हर्षला या 2 चेंडू मागे फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवावं लागेल. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे.
या दोन चेंडूंमध्ये अजून एखादा विकेट, एक चेंडू निर्धाव जर आला तर सामन्यामध्ये रोमांचकता वाढेल, परंतु स्ट्रायकिंग एंडला तो बॅटर आहे ज्याने चांगली बॅटिंग केली आहे. हा फटका सुंदर आहे, गॅप मध्ये खेळला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न इकडनं पाहायला मिळतोय, परंतु सेफ ओपन क्रीज मध्ये फलंदाज पुन्हा एकदा पोहोचला गेलाय. सिंगल धाव या चेंडूवर येईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र 24-24च्या घरामध्ये 29 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आता मात्र येणारे चेंडू 7 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 5. 7-5चं इक्वेशन. सामना अजून संपला नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने फाईट करताना दिसलेत. संघर्षमय सामना. हा चेंडू निर्धाव किंवा या चेंडूवर एखादा विकेट आला शेवटच्या षटकामध्ये सामना घेऊन जाईल क्षेत्ररक्षण करणारा संघ. हा चेंडू चांगला फटका देखील तेवढा सुंदर पाहायला मिळतो. चेंडूला खेळून काढल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 25 अर्थातच 25च्या घरामध्ये. 25 धावा धावफलकावर, येणारे चेंडू 6 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 4. 6 चेंडू 4 ची गरज. एका बाजूने जर आपण पाहिलं तर पिंपलगर आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतायत वाशेरे. चांगला मॅच आपण पाहतायत, प्रत्येक सामना नॉकआउट आहे. आपण पाहतायत चॅलेंज क्रिकेट मैदानावर सुरू असलेली स्पर्धा अर्थातच जय बजरंग गोरसे ब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अंडर 25 दिवसामध्ये खूप सारे सामने खेळणं बाकी आहे. खूप मोठा डिसिजन इकडनं मात्र घेतला, खूप सारी चर्चा केली आणि त्यानंतर आता हर्षलवर इकडनं मात्र जबाबदारी सोपवली गेली आहे. हर्षल कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, इकडनं काही निर्धाव चेंडू त्याचबरोबर विकेट देखील येणं गरजेचं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर दोन चांगले बॅटर आहेत. एका बाजूने जर आपण पाहिलं तर नितेश आणि सलामीला आलेला सलामवीर अर्थातच शुभम जो चांगली बॅटिंग करतो. वैयक्तिक शुभम याचा जर विचार केला तर एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने तो वैयक्तिक 14वर बॅटिंग करतोय. चला सामन्याला सुरुवात करायची. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 चेंडू या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 27च्या घरामध्ये. शेवटचे 5 चेंडू 2 ची गरज. आपण पाहतायत पोगाव गावचे एक अष्टपैलू खेळाडू. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, जेल पकडला गेलाय. महत्वाच्या मोमेंटला इकडनं सामना वेगळ्या संघाच्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पिंपलगर टीमने इकडनं मात्र आता विकेट प्राप्त केली आहे. सामना आता रोमांचक स्थितीमध्ये येईल का, सामन्याला काही इकडनं मात्र दुसरा मोड मिळेल का. आपण पाहता या ठिकाणी मात्र अविनाशजी शेळके यांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अविनाशजी शेळके एक चांगले खेळाडू आहेत, सध्या त्यांनी जर आपण पाहिलं तर एक चांगले ॲक्युरेट गोलंदाज आहेत. नवीन बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये परेश येत आहेत. या षटकात जर आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर इकडनं मात्र 4 शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 2. आपण पाहताय तुषारजी शेळके साहेब आपण देखील येऊन या ठिकाणी मात्र उपस्थित राहायचंय. मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने आता मात्र सामना अजून क्लोज नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला कांबे टीम आपण
नाणेफेक कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. यामधून विजय होणारी टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट कांबे असा सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना.